नमस्कार. आज आपण नवीन ब्लॉग बनवणार आहे. तो म्हणजे आमचं जे मूळ गाव आहे आबाईची वाडी, त्या मूळ गावामध्ये आमची आज यात्रा असते आबाई देवीची. त्या यात्रेचा आज मी ब्लॉग बनवणार आहे. मी गिंबल घेतला आहे, मी बाईक घेतला. आता बघूया कसं छान छान गुलाल वगैरे. आता मला स्वच्छ बघा, थोड्यावर मला तुम्ही गुलालमध्ये बघणार आहे. चला बघूया, आपण लवकरात लवकर भेटू नवीन ब्लॉगमध्ये. आमच्या गावातील हा आमच्या भावकीचा म्हणजे काटकर भावकीचा हा मानाचा रथ. या रथातून देवाच्या पादुका ह्या गावदेवीच्या दर्शनाला जातात. आमची सगळी भावकी, ही सगळी आमची भावकी आहे इथं. त्यामुळे आमची सगळी नेक्स्ट जनरेशन आहे सगळी. हे इकडे बघा, ही सगळी बघा हे एसके आमचे पुतणे, हे सगळे पुतणे आहेत आमचे. नमस्कार. हे आमचे बंधू, मोठे बंधू आमचे, हे सगळे बंधू आहेत बघा. हे आमचे सगळे, हे फौजी, हे आमचे बंधू काटकर मेहरबान, हे आमच्या भावकीतले कार्यकर्ते. लोकांचा उत्साह आणि आता इथं आलेले आहेत. गजाढोलाच्या दिनांकामध्ये यात्रा संपन्न म्हणजे सुरू होईल. श्री विठ्ठल रखुमाई संप्रदाय सेवा मंडळ, ग्रामस्थ मंडळ, आबाई नगर, पूर्व वसंत म्हटलं दिसला नाही. हे आमचं ग्रामदैवत विठ्ठल रखुमाई मंदिर, राधाकृष्ण मंदिर, राणी प्रभू रामचंद्राचं स्थान असणारे हे राम मंदिर. या गावाच्या मंदिरामध्ये आता विठ्ठल रखुमाई म्हणजे कराड मुंडेच्या माळावरचा विठ्ठल बिरोबा हो आबाई देवीच्या भेटीसाठी येत असतो. बहिणी भावंडांची भेट इथं होत असते. आमचे हे बिरदेव क्षेत्र, आमचे म्हणजे बिरोबा विठ्ठल बिरोबा मंदिराचे आमचे हे मानकर आहेत. आणि आता फेटा बांधायचा मान पाटलांना आलाय. खूप अभिमान आहे. धन्यवाद. ही पकड बसा. खुर्ची असली तर एक नंबर झाला. पकडा वर बघ. बघ जरा, उठ जरा, उभं राहा. चला, देवाच्या पालख्यात निघणार आहे. हे सगळे मानकर आहेत. आमच्या वसंगडचे एडगे बंधू, सगळे एडगे कोकळे बंधू सगळे
याच गोकुळ गावातून यात्रा संपन्न होते. ही आई आबाई देवीची पालखी. आमच्या पालखीचे हे मानकरी आमचे पुतणे आहेत. हे पगडे बंधू आबाई तुकाई. एका वर्षामध्ये पहिल्यांदाच बिरदेव आणि आबाई या बहिणी भावंडांची भेट होत असते या यात्रेनिमित्त. जो विना गेले 7 दिवस पारण्यासाठी उभा असतो त्या विण्याची वैदिवत पूजा केली जाते. त्यानंतर ग्रंथ अथवा ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ग्रंथाची पूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते. तुळशी असतील, पाण्याचे कळीच असतील आणि ज्ञानेश्वर मावतो. ही आमची सगळी भावकी आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण या यात्रेसाठी खास करून प्रसाद हा खिरीचा प्रसाद असतो. ग्रामस्थांच्या वतीनं गुळातील गव्हाची खीर म्हणजे लापसी म्हणतो त्याला आपण. या पद्धतीने ही लापसी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने ही लापशी तयार झालेली आहे आणि हे वर्ण खोबरं म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीने हा प्रसाद सगळ्या गावकऱ्यांना आणि वसंतगड, सुपणे, तांबवे या भागातील लोक
या प्रसादासाठी येत असतात। ही आमची पारंपरिक पद्धतीची खीर, म्हणजे भागामध्ये लोक म्हणतात की खिरीची यात्रा, शाकाहारी यात्रा असणारी ही अभयचीवाडी देवीची यात्रा, अभय देवीची यात्रा। पारायणाची गाव यात्रा जवळजवळ 100 वर्षापूर्वीपासूनच आहे। पहिली वांग भाकरी असायची, त्यानंतर खीर चालू केले, त्या तागायत खिरीचाच प्रसाद असतो। यात्रा ही शाकाहारी असत्या। पारायण साधारणतः 47 वर्ष झाली पारायण चालू आहे त्याला। भरपूर लोक असतात यात्रेला। प्रत्येक पारायणाला सर्व कीर्तनकार आळंदीवरून आणले जातात। तिथे स्थानिक कोणी नसते, सगळे संप्रदाय वारकरी संप्रदाय शिक्षण संस्थेचीच असतात। यात्रेला मोठ्या स्वरूपात शासनाला जीर्णोद्धार करायसाठी जीर्णोद्धार ते सगळे हे ग्रामस्थ होते। त्यांचं एकच म्हणणं आहे की अभयचीवाडी, सुपणे, साकोली, तांबवे या भागातून लोक या पारंपरिक यात्रेसाठी येत असतात, परंतु मंदिर जीर्णोद्धार म्हणजे जे श्रीराम मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, त्याच्या जीर्णोद्धारासाठी थोडीशी शासनाने मदत करावी। बाकी गावाच्या वतीनं जे काही मदत होईल ते आपण करण्यास तयार आहोत। अशा पद्धतीने हे ग्रामस्थ सगळे म्हणजे पूर्वीपासून आपल्या भावकीमध्ये आहे, काही काटकर भावकीमध्ये आणि तसा बघायला तर विण्याचा सुद्धा आहे। विना सुद्धा आपल्या भावकीमध्ये परंपरा आहे। आता किती वर्षात आपण सांगू शकतो परंपरा आहे, तसं काही सांगू शकत नाही। काटकर भावकीचा मान आहे। गुलाल आणि भंडाऱ्याच्या उधळणीमध्ये हा सिद्धनाथाचा रथ हा देवीच्या भेटीसाठी निघालेला आहे। यामध्ये संत ज्ञानेश्वरांचे मूर्ती विराजमान असते। संत ज्ञानेश्वर, श्रीराम आणि विठ्ठल रुक्मिणी यांना घेऊन हा रथ आपल्या देवीच्या म्हणजे अभय देवीच्या भेटीला जात असतो आणि तिथं गोकुळ कालाहून ही यात्रा संपन्न होत असते। कोल्हापूर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आणि अमोलजी एडगे यांचे पिताश्री जगन्नाथ एडगे, माजी सरपंच अभयचीवाडी, हे सुद्धा यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। हे एसटी कर्मचारी आहेत आमचे, यात्रेसाठी सुट्टी घेऊन आलेले आहेत। गावातील हा पार जो मेन पार आहे, ही पारची परंपरा गावामध्ये असते। हा पार चौकामध्ये पूर्ण यात्रा इथं एकत्र येते आणि जल्लोषामध्ये अभय देवी मंदिराकडे विराजमान होतो। बिरोबाची पालखी म्हणजे मुंड्याचा माळ मुंडे आमच्या बहिणापर्यंत आला। नमस्कार करा सगळी। अशा पद्धतीने सर्व भाविक या देवाच्या दर्शनासाठी येत असतात। त्याचबरोबर ही आई आबाईची पालखी चला 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 हे अशा पद्धतीनं सगळ्या भागातील आमची ही भाची आलेले आहे। हे आमच्या वहिनी साहेब आहेत, हे आमच्या सव आहेत आणि ही माऊली ही आमची थोरले आहेत।
इथं थोरली बहीण आहे, ही सगळी यात्रेला आलेले आहेत आणि आता भावकीचा कधी येते म्हणून वाट बघत बसलेले आहेत. पाठीमागनं भावकीचा येतील आणि या वहिनी साहेब इकडे आहेत बघा. अशा पद्धतीने हे गुलाल वगैरे विकण्यासाठी यात्रेकर खास मुंबईवाले आले सगळे आता काय सगळे कराडवाले सगळे. एक मिनिट यात्रा म्हणलं की व्यवसाय आला म्हणजे प्रत्येकाच्या व्यवसायाचे वेगवेगळे आयडिया असतील. आता शिवराई मंचुरियन सेंटर इकडे यात्रा सुरू आहे आणि पण आपल्या उदरनिर्वाहासाठी प्रत्येकाचे व्यवसाय हे महत्त्वाचे असतात. कारण यात्रेची संकल्पनाच ती होती की प्रत्येक व्यवसायाला व्यवसाय करणं हे सोपस्कर जावं, अशा पद्धतीनं हा व्यवसाय सुद्धा इथं होत आहे. यात्रा म्हणलं की पहिल्यांदा महिलांचं स्टेशनरी असे स्टेशनरीचे स्टॉल्स लागलेले असतात.
विठ्ठल देवाचे म्हणजे बिरोबाचे मानकरी आहेत आमचे सर्जेराव. हे केसे या गावातून या बिरदेवाच्या सेवेकरी म्हणून असतात. परंपरागत चालणाऱ्या या सोहळ्यासाठी ते प्रत्येक वर्षी त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक एक तरी सभासद तिथं हजर असतो. असे आमचे हे मित्र आमचे सर्जेराव, आमचे गावले येडगे बंधू म्हणजे येडगे, कोकरे, सरगर अशा पूर्ण कुटुंबाच्या वतीनं ही बिरोबाची पालखी सोहळा इथं हा आबाईदेवीच्या भेटीला येत असतो. आता यानंतर गोकुळ काला होऊन गोपाळ काला झाल्यानंतर या यात्रेची सांगता होईल. जेमतेम एका तासाभराची असणारी ही यात्रा या या पद्धतीनं मेंढपाळ समाजाच्या वतीनं इथं गजाढोल आणि गजा खेळला जातो.
वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ या मंदिराच्या वर्षी कामासाठी आम्ही देवीच्या चरणी अर्पण केले आहे. अशा पद्धतीने ही यात्रा संपन्न होते. जेमतेम 2 तासामध्ये ही यात्रा संपन्न होत असते. या यात्रेसाठी अभयचवाडी, साकुर्डी, वसंतगड, त्याचबरोबर भोळेवाडी या भागातून लोक या यात्रेसाठी येत असतात. हा ब्लॉग कसा वाटला? ही यात्रा एकमेव अशी आहे की या यात्रेमध्ये तुम्हाला पारंपरिक पद्धतीनं वारकरी संप्रदायाचं भजन ऐकायला मिळतं. या यात्रेमध्ये तुम्हाला ढोल पथक, गजाढोल बघायला मिळतो. या यात्रेमध्ये तुम्हाला हलगीचा निनाद ऐकायला मिळतो, टाळ मृदुंग ऐकायला मिळतात आणि शेवटी तुम्हाला डॉल्बी डिजिटल, डॉल्बीवरती सर्व भाविक नाचता मिळतात.